हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर डे 53 मध्ये आज आपण पाहणार आहोत पंक्च्युएशन म्हणजेच विरामचिन्ह. आपल्याला परीक्षेमध्ये एखादं सेंटेन्स देतात पूर्णपणे लहान लिपीमध्ये आणि कुठलेही चिन्ह न वापरलेलं एक सेंटेन्स देतात आणि पुढे ब्रॅकेटमध्ये अशी इन्स्ट्रक्शन दिलेली असते, पंक्च्युएट द सेंटेन्स म्हणजेच त्या वाक्यात योग्य तेथे कॅपिटल अक्षर, पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह या चिन्हांचा उपयोग करा. असा हा प्रकार असतो. पहा, तर हा प्रकार आपण कसा सॉल्व करायचा यासाठी ऑलरेडी या ठिकाणी नियम लिहिलेले आहेत पंक्च्युएशनचे. या नियमांनंतर आपण प्रत्यक्षात वाक्यांमध्ये कशा पद्धतीने विरामचिन्ह वापरता येऊ शकतात ते देखील पाहणार आहोत. बघा, पंक्च्युएशन म्हणजेच विरामचिन्ह वापरण्यासाठी पहा, दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरताना खालील नियम वापरावेत. फार महत्त्वाचे नियम आहे ते. पहिला नियम आहे पहा, प्रत्येक नवीन वाक्याचे पहिले अक्षर कॅपिटल काढावे. ओके, प्रत्येक नवीन वाक्य लिहिताना त्या वाक्याचं पहिलं जे अक्षर आहे ते मोठ्या लिपीतील लिहायचं आहे. त्यानंतर वाक्यात आय म्हणजे मी, हा आय बरं का, वाक्यात आय कोठेही आल्यास कॅपिटल काढावा. वाक्याच्या सुरुवातीला असो, मध्ये असो, शेवटी असो, आय कोठेही आल्यास कॅपिटल काढायचं आहे. नंबर 3 आहे, व्यक्ती, ठिकाण, वार, महिने, विषय, भाषा, नद्या, समुद्र, पर्वतरांगा, धर्मग्रंथ यांच्या नावाचे पहिले अक्षर कॅपिटल काढा. ठीक आहे. नेक्स्ट पहा, एकाच प्रकारचे अनेक शब्द लिहिताना प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविराम व शेवटच्या शब्दा अगोदर अँड लिहावा. ठीक आहे. वाक्यामध्ये समजा आपण एकाच प्रकारचे अनेक शब्द लिहितोय, जसं आपण म्हणतोय अनिल, सुजित, दीपक, प्रकाश अँड सुरेश आर माय फ्रेंड्स, असं सेंटेन्स आहे. तर या ठिकाणी बघा आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला व्यक्तींचे नावं घेतलेले आहेत. पहा, अनेक वेगवेगळ्या मुलांची नावं या ठिकाणी मेन्शन केलेत. म्हणजेच काय आहे, एकाच प्रकारचे शब्द आहेत. पहा, हे नामं आहेत. मग एकाच प्रकारचे शब्द लिहिताना प्रत्येक शब्दानंतर कॉमा द्यायचा. पहा, आणि शेवटच्या शब्दा अगोदर कॉमा न देता अँड लिहायचा असतो. ठीक आहे. 5वा नियम आहे, एखाद्याने बोललेले शब्द दुहेरी अवतरण चिन्हात लिहून त्याचे पहिले अक्षर कॅपिटल काढावे. एखाद्याने बोललेले जे शब्द आहेत ते नेहमी दुहेरी अवतरण चिन्हात, हे तुम्ही वारंवार ऐकलेलं असेल. बघा, हे जे नियम आहेत हे तुम्हाला पंक्च्युएट द सेंटेन्स या ग्रामरच्या प्रकारात तर उपयोगी पडणार आहेतच, पण त्याचबरोबर कोणतंही इंग्रजी वाक्य लिहित असताना, मग ते कुठल्याही प्रकारचं असू द्या, प्रत्येक इंग्रजी वाक्य लिहित असताना तुम्हाला या सर्व नियमांचा उपयोग करावा लागतो. तर तुमचं ते वाक्य ग्रॅमॅटिकली व्यवस्थित होतं, करेक्ट होतं. ठीक आहे. सर्व नियम तुम्हाला वेळोवेळी उपयोगी पडणार आहेत, कोणतंही तुम्ही वाक्य इंग्रजीचं लिहित असा. पहा, एखाद्याने बोललेले शब्द दुहेरी अवतरण चिन्हात लिहून त्याचे पहिले अक्षर कॅपिटल काढावे. म्हणजे त्या अवतरण चिन्हातील वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल घ्यायचं. नेक्स्ट आहे, एखाद्या वस्तूवरील मालकी दर्शवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी एस वापरतात. माहितीच आहे तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफी एसचा वापर. जसं रामचे घर, घरावर कुणाची मालकी आहे, रामची. मग आपण काय म्हटलं, रामचे घर. मग इंग्लिशमध्ये कसं लिहितो आपण, राम्स हाऊस. रामला ॲपॉस्ट्रॉफी एस जोडतो. पहा, रामचे म्हणजेच त्या घरावर कुणाची मालकी आहे, रामची. मग ही मालकी दर्शवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी एस वापरलेला आहे, राम्स हाऊस. ओके. विधानात्मक, आज्ञार्थी व विनंतीवाचक वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा. ठीक आहे ना. हे सर्व वाक्यांचे प्रकार आपण मागे पाहिले ना, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये पाहिलं पा आपण वाक्यांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते वाक्य कसं ओळखायचं हे पण तुम्हाला तिथं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. मग जर तुमचं वाक्य विधानात्मक असेल तर त्याच्या शेवटी येणार आहे पूर्णविराम, आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी सुद्धा पूर्णविराम आणि विनंतीवाचक वाक्याच्या शेवटी सुद्धा पूर्णविरामच येणार आहे. नेक्स्ट, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी अर्थातच प्रश्नचिन्ह द्यावे. मग WH प्रश्न असो, येस नो प्रश्न असो, प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्या वाक्याच्या शेवटी द्यायचे प्रश्नचिन्ह. आणि लास्ट वन बघा, उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यावे. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत या नियमांच्या वापराने आपण कशा पद्धतीने
पूर्णपणे स्मॉल लेटर्समध्ये कुठलंही चिन्ह न वापरता दिलेलं जे सेंटेन्स आहे त्यामध्ये योग्य तेथे कॅपिटल अक्षर, पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह कसे वापरायचे यासाठीचे आता प्रत्यक्षात एक्झाम्पल पहा. बघा, हां, तर पाहता या ठिकाणी आपण काही सेंटेन्सेस लिहिलेले आहेत आणि या वाक्यात आपल्याला पंक्च्युएशन म्हणजेच विरामचिन्ह वापरायचे आहेत. तर वन बाय सेंटेन्स या ठिकाणी आपण पाहू. फर्स्ट सेंटेन्स बघा, आय स्टडी इंग्लिश, हिंदी, मराठी अँड संस्कृत. हे सेंटेन्स दिलेलं आहे. तुम्हाला मी मगाशीच म्हटलं पहा की जे वाक्य दिलेलं असतं ते पूर्णपणे स्मॉल लेटर्समध्ये कुठलंही चिन्ह न वापरता दिलेलं असतं. मग इथे पहा कोणतंही अक्षर कॅपिटल नाहीये आणि कुठेही तुम्हाला पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह कुठलंही चिन्ह दिसत नाहीये. तर या वाक्यात आता आपल्याला पंक्च्युएशन्स वापरायचे आहेत. बघा, मग सर्वप्रथम आपण काय करू, यापैकी कोणकोणते अक्षर कॅपिटल येणार आहेत ते आपण आधी अंडरलाईन करून घेऊ. पहा, बघा आता सर्व नियम तुमच्या लक्षात आहेत ना मागचे. प्रत्येक नवीन वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढतात. त्यानंतर आय वाक्यात कोठेही आल्यास कॅपिटल काढतात. त्याच्यानंतर व्यक्ती, ठिकाण, वार, महिने, विषय, भाषा, नद्या, समुद्र, पर्वतरांगा, धर्मग्रंथ यांचं पहिलं अक्षर कॅपिटल काढतात. बरोबर आहे. मग आता कोणकोणते या ठिकाणी आलेले आहे की ज्यांचं आपण पहिलं अक्षर कॅपिटल घेऊ शकतो. पहा, बघा, वाक्याचं पहिलं अक्षर आहे आय, त्यामुळे हे कॅपिटल येणार आहे. किंवा आय कोठेही आला वाक्यामध्ये तरी तो कॅपिटलच काढत असतात. आणखी काय कॅपिटल येईल बघा बरं, स्टडी इंग्लिश. हां, इंग्लिशचं पहिलं अक्षर कॅपिटल येईल. का कॅपिटल येणार आहे, कारण पहा हे भाषा किंवा विषयाचं नाव आहे आणि भाषा किंवा विषयाच्या नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल काढतात असा नियम आपण पाहिलेला आहे. मग इंग्लिशचं पहिलं अक्षर ई कॅपिटल येईल. त्यापुढे हिंदी हे देखील भाषेचं नाव आहे, याचंही पहिलं अक्षर एच कॅपिटल येणार. मराठीचाही पहिलं अक्षर एम कॅपिटल येणार. संस्कृत ही पण भाषा आहे, त्याचंही पहिलं अक्षर कॅपिटल येणार. या व्यतिरिक्त कोणतंही अक्षर आता कॅपिटल येणार नाहीये. आता कॅपिटल अक्षरं कोणते असतील ते सर्वप्रथम आपण अंडरलाईन करायचे. नंतर आपण पाहायचं या वाक्यात आता कोणकोणते चिन्ह आपल्याला वापरता येऊ शकतात. स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, ॲपॉस्ट्रॉफी काय जे असेल नियम विचारात घेऊन आपण ते पाहू शकतो. या ठिकाणी बघा नियम दिलेले आहेतच, तुम्हाला त्या नियमांचा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. बघा आता इथे पहा, आय स्टडी इंग्लिश, हिंदी, मराठी अँड संस्कृत. आता तुमच्या लक्षात आलं असेल हे वाक्य वाचल्यानंतर एकाच प्रकारचे अनेक शब्द लिहिताना प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविराम देतात आणि शेवटच्या शब्दा अगोदर अँड लिहितात. बघा या ठिकाणी इंग्लिश, हिंदी, मराठी अँड संस्कृत काय आहे, सर्व भाषेंची नावं आहेत. भाषेंची नावं म्हणजेच काय, एकाच प्रकारचे शब्द आहेत ना. मग एकाच प्रकारचे शब्द लिहिताना प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविराम येणार आहे. मग इंग्लिश नंतर स्वल्पविराम येईल, हिंदी नंतर देखील स्वल्पविराम येईल, मराठी नंतर येईल का, नाही, कारण शेवटच्या शब्दा अगोदर अँड लिहितात. तो या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे. म्हणून आता शेवटच्या शब्दाआधी आपल्याला स्वल्पविराम घ्यायचा नाही. समजलं हे? ठीक आहे. आता यामध्ये एखाद्याने बोललेले शब्द जर असतील तर ते दुहेरी अवतरण चिन्हात लिहायचे आहेत. मग बघा वाक्याचा अंदाज घ्या, संदर्भ घ्या आणि बघा यात कोणी बोललेले शब्द दिसत आहेत का. आय स्टडी इंग्लिश, हिंदी, मराठी अँड संस्कृत. मी इंग्रजी, हिंदी, मराठी आणि संस्कृत शिकतो. कोणी बोललेले शब्द आहेत का, नाही, प्लेन सेंटेन्स आहे. मग एखाद्याने बोललेले शब्द जर असते तर ते आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेतले असते, परंतु या ठिकाणी असे काही शब्द नाही आहेत. मग आता कोणतं चिन्ह या व्यतिरिक्त आणखी वापरावं लागेल ते आपण बघू वाक्य कंप्लिशन व्हायच्या पूर्वी. आता या ठिकाणी जे कॅपिटल आहेत किंवा इथं जे चिन्ह वगैरे वापरले त्यानुसार वाक्याच्या शेवटपर्यंत आपण जाऊ आणि मग बघू शेवटी काय येतंय. पूर्णविराम येणार, प्रश्नचिन्ह येणार, उद्गारवाचक चिन्ह येणार. ते वाक्याच्या प्रकारानुसार येणार आहे, ते शेवटी पाहू. बघा आय कॅपिटल येणार, त्यापुढे स्टडी तसाच येईल, इंग्लिशचं पहिलं अक्षर ई कॅपिटल, बरोबर आहे. त्यानंतर कॉमा दिलाय. का दिलाय, एकाच प्रकारचे शब्द आहेत ना, सर्व भाषेंची नावं, म्हणून या भाषेच्या नावानंतर कॉमा दिलाय. पुढे हिंदीचं पहिलं अक्षर एच कॅपिटल, ओके, पुढेही कॉमा दिलाय. आता मराठीचा एम कॅपिटल घेतलाय.
त्यानंतर शेवटच्या शब्दाआधी कॉमा न देता अँड असतो, तो आलेला आहे. संस्कृतचं पहिलं अक्षर आहे कॅपिटल. आता शेवटी काय चिन्ह द्यायचं आहे? हे वाक्य विधानात्मक, आज्ञार्थी किंवा विनंतीवाचक असेल तर त्या शेवटी पूर्णविराम येणार. जर हे प्रश्नार्थक असेल तर शेवटी प्रश्नचिन्ह येणार. जर उद्गारवाचक असेल तर शेवटी उद्गारवाचक चिन्ह येणार. बघा मग कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. वाक्याच्या सुरुवातीला आय आलेला आहे. आय हे काय आहे? सर्वनाम. आणि तुम्हाला पाहत्या वेळेस सांगितलं होतं, वाक्याच्या सुरुवातीला जर नाम किंवा सर्वनाम असेल तर ते वाक्य असतं विधानात्मक. म्हणजेच हे वाक्य विधानात्मक आहे. आणि आपण नियम पाहिलाच पहा, विधानात्मक वाक्याच्या शेवटी करेक्ट पूर्णविराम देतात. मग या ठिकाणी पूर्णविराम आहे. झालं सेंटेन्स कंप्लीट. आय स्टडी इंग्लिश, हिंदी, मराठी अँड संस्कृत. आणि लक्षात ठेवा, पंक्च्युएट द सेंटेन्स हे ग्रामरचं सेंटेन्स विचारलं जातच आपल्याला. आणि फक्त ग्रामरमध्येच नव्हे तर जनरल इंग्लिश लिहिताना, कोणतंही वाक्य लिहिताना तुम्हाला हे सर्व नियम वापरायचे आहेत. त्यामुळे हे एक्झाम्पल्स व्यवस्थित समजावून घ्या अगदी शेवटपर्यंत. सेकंड पहा, जॉन सेड आय वॉन्ट टू मॅरी मेरी नाऊ. या वाक्यातही आता आपल्याला पंक्च्युएशन्स वापरायचे आहेत. मग सर्वप्रथम कोणते अक्षर कॅपिटल येतील ते अंडरलाईन करू. प्रत्येक नवीन वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढतात, मग जे कॅपिटल येणार. अजून पहा, आय कोठे आल्यास कॅपिटल काढतात. बघा, नजर टाका, सर्व नियम विचारात घ्या आणि त्यानुसार बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल. पुढे मेरी, हा मॅरी आहे विवाह करणे, आणि हे मेरी आहे स्त्रीचं नाव. मग नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल असतं ना, मग हा एम कॅपिटल येणार. अजून काही कॅपिटल नाही. ठीक आहे. आता यामध्ये एकाच प्रकारचे अनेक शब्द एका पुढे एक आलेले असतील, जसं या ठिकाणी होतं पहा, इंग्लिश, हिंदी, मराठी, संस्कृत. एकाच प्रकारचे शब्द होते, ते कॉमा दिला होता. तर या ठिकाणी असे दिसत आहेत का शब्द, जॉन सेड आय वॉन्ट टू मॅरी मेरी नाऊ. एकाच प्रकारचे अनेक शब्द नाही आहेत, म्हणजे या ठिकाणी कॉमा वगैरे वापरायचा नाही आपल्याला. तर मग पुढे आपण चेक करून पाहू की एखाद्याने बोललेले शब्द आहेत का. तुम्हाला नियम माहितीच आहे पहा, एखाद्याने बोललेले शब्द दुहेरी अवतरण चिन्हात म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वापरतात. बघा बरं, जॉन म्हणाला मला आता मेरीशी विवाह करायचा आहे. कोणी बोललेले शब्द दिसत आहेत का पहा. जॉन म्हणाला मला आता मेरीशी विवाह करायचा आहे. पहा, मला आता मेरीशी विवाह करायचा आहे, हे कोणी बोललेले शब्द आहेत? जॉनने बोललेले शब्द आहेत. आणि एखाद्याने बोललेले शब्द दुहेरी अवतरण चिन्हात घेतात. म्हणजेच पहा, आय वॉन्ट टू मॅरी मेरी नाऊ हे जॉनने बोललेले शब्द जे आहेत ना, आय पासून हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येणार आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुहेरी अवतरण चिन्हाच्या अगोदर कॉमा देतात. लक्षात ठेवायचं बरं का. एखाद्याने बोललेले शब्द दुहेरी अवतरण चिन्हात आणि दुहेरी अवतरण चिन्हाच्या अगोदर कॉमा देतात. आता आपण बघू हे सर्व नियम वापरून वाक्य कशा पद्धतीने आपलं बनेल विथ पंक्च्युएशन मार्क्स. पहिलं अक्षर जे कॅपिटल येणार आहे बघा, जॉन सेड. पुढे कॉमा का आला? कारण हे जे आहेत हे जॉनने बोललेले शब्द आहेत आणि एखाद्याने बोललेले शब्द दुहेरी अवतरणात द्यायचे आणि दुहेरी अवतरण देण्या अगोदर कॉमा देतात म्हणून आलेला आहे. ओके. पुढे हे बोललेले शब्द दुहेरी अवतरणात येतील. दुहेरी अवतरणातील पहिलं अक्षर आय कॅपिटल येणार आहे. वॉन्ट, पुढे टू मॅरी मेरी एम कॅपिटल येणार. नाव. आता या वाक्याच्या शेवटी काय येणार आहे? पूर्णविराम येईल, प्रश्नचिन्ह येईल की उदयवाचक चिन्ह येईल? वाक्याचा प्रकार कोणता आहे त्यानुसार ठरेल ना. जसं या ठिकाणी पहा, हे वाक्य विधानात्मक होतं म्हणून शेवटी पूर्णविराम आला. मग हे पण बघा अवतरण चिन्हातील वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. आय आलेला आहे सुरुवातीला, म्हणजे हे पण सर्वनाम आहे. ज्या वाक्याच्या सुरुवातीला नाम किंवा सर्वनाम येतं, म्हणजे ज्या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता किंवा कर्म येतं ते विधानात्मक असतं. मग हे विधानात्मक आहे आणि विधानात्मक वाक्याच्या शेवटी पूर्णविरामच येणार आणि पूर्णविरामानंतर मग दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण होईल. झाले उत्तर. जॉन सेड आय वॉन्ट टू मॅरी मेरी नाऊ. ओके, सिंपल, एकदम सिंपल आहे. फक्त हे सर्व नियम
पाठ करा, लक्षात घ्या. फक्त एवढ्या प्रकारातच नाही, प्रत्येक इंग्रजी वाक्य लिहिताना हे सर्व नियम तुम्हाला वेळोवेळी उपयोगी पडणार आहेत. ओके, नेक्स्ट सेंटेन्स पाहता. द ओल्ड मॅन सेड टू हर, इज ही युअर सन? हे सेंटेन्स आहे आणि यात आपल्याला पंक्च्युएशनच वापरायचे आहेत. मग बघा बरं, कॅपिटल कोणकोणते येणार ते अंडरलाईन करून घेऊ आधी आपण. वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल येणार. अजून काय कॅपिटल येईल? मॅनचा एम कॅपिटल येईल का? नाही. व्यक्तीचं नाव जर असतं तर त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल आलं असतं. मॅन हे कॉमन नाऊन आहे, कॉमन नाऊनचं नाही तर प्रॉपर नाऊन, ज्याला आपण विशेष नाम म्हणतो. व्यक्तीचं ठिकाणाचं जे नाव असतं त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल येतं, हे नाही येणार. पुढे पहा, कुठलंही कॅपिटल येणार नाहीये. पण आता यानंतर बघा, एखाद्याने बोललेले शब्द आहेत का पहा. द ओल्ड मॅन सेड टू हर, इज ही युअर सन? तो म्हातारा मनुष्य तिला म्हणाला, तो तुझा मुलगा आहे का? बोललेले शब्द आहेत ना. कोणते शब्द बोललेले आहेत बरं? इज ही युअर सन, तो तुझा मुलगा आहे का? हे बोललेले शब्द आहेत त्या म्हाताऱ्या बाबांनी. मग एखाद्याने बोललेले शब्द दुहेरी अवतरण चिन्हात घेतात. म्हणजेच इज ही युअर सन हे दुहेरी अवतरण चिन्हात येणार आहे. इथून दुहेरी अवतरण चिन्ह येईल, पण या ठिकाणी आन्सर घेणार आहे, या ठिकाणी मेन्शन करू. आणि दुहेरी अवतरणाच्या आधी कॉमा येत असतो. आणि दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल येतं ना, मग हा आय कॅपिटल येणार आहे. बाकीचं पाहू आपण प्रत्यक्षात लिहिताना. बघा, मग पहिला अक्षर टी कॅपिटल घेतला. द ओल्ड मॅन सेड टू हर. ओके, त्यानंतर काय दिलाय? कॉमा. मग दुहेरी अवतरण चिन्हात येणार बोललेले शब्द आहेत ना, मग अवतरण चिन्हातील पहिलं अक्षर इजचं आय हे पहिलं अक्षर कॅपिटल येणार. इज, पुढे ही युअर सन. आता शेवटी काय येईल? पूर्णविराम, प्रश्नचिन्ह की उद्गारवाचक चिन्ह. अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार कोणता आहे तो बघा. इज ही युअर सन हे वाक्य उच्चारतानाच तुमच्या लक्षात येईल की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि प्रश्नार्थक वाक्य ओळखण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे, प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात, WH प्रश्न आणि येस नो प्रश्न. ज्या प्रश्नाच्या किंवा ज्या वाक्याच्या सुरुवातीला WH शब्द असतो, व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर वगैरे, हा शब्द जर सुरुवातीला आला तो WH प्रश्न असतो. आणि जर वाक्याच्या सुरुवातीला साह्यकारी क्रियापद आलं तर तो येस नो प्रश्न असतो. बरोबर आहे. या ठिकाणी पहा, इज साह्यकारी क्रियापद आहे ना, साह्यकारी क्रियापद सुरुवातीला आहे म्हणजे हा आहे येस नो प्रश्न. म्हणजेच हे अवतरण चिन्हातील वाक्य प्रश्नार्थक आहे आणि प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आणि अवतरण चिन्ह पूर्ण. झालं उत्तर. द ओल्ड मॅन सेड टू हर, इज ही युअर सन? ओके, इंटरेस्टिंग आहे खूप. किरण सेड, हाऊ लकी आय एम. बघा, जमतंय का पहा, तुम्ही प्रयत्न करून बघा. काही सेकंदामध्ये तुमच्या लगेच लक्षात येऊ शकतं. कॅपिटल कोणकोणते अक्षर येणार आहेत, एकाच प्रकारचे अनेक शब्द असतील तर कॉमा येणार आहे का, एखाद्याने बोललेले शब्द आहेत का, आणि मग सुरुवात करायची लिहायला. बघा, पहिलं अक्षर कॅपिटल येणार के, त्यानंतर अजून काय कॅपिटल येईल? आय कॅपिटल येणार. हा या ठिकाणी पहा, सेड मधला आय कॅपिटल येईल का रे? नाही. कोणत्याही शब्दाच्या स्पेलिंग मधील आय कॅपिटल येत नाही. तर जेव्हा आय सेपरेट येतो, आय म्हणजे मी, या अर्थाने जर आय सेपरेट असेल तरच तो कॅपिटल असतो. माहितीच आहे तुम्हाला. ओके, अजून काही कॅपिटल येणार नाहीये. पण आता बघा, एखाद्याने बोललेले शब्द आहेत का. किरण सेड, हाऊ लकी आय एम. किरण म्हणाला, मी किती नशीबवान आहे. बघा, बोललेले शब्द आहेत का. किरण म्हणाला, मी किती नशीबवान आहे. बघा, मी किती नशीबवान आहे हे शब्द आहेत किरणने बोललेले. कोणते? इंग्लिशमध्ये हाऊ लकी आय एम हे बोललेले शब्द दुहेरी अवतरणात येणार आहे. ओके, हे सर्व शब्द आणि दुहेरी अवतरणाच्या आधी कॉमा येणार. बघा, मग के कॅपिटल, किरण सेड, कॉमा, दुहेरी अवतरणात. दुहेरी अवतरणाचं पहिलं अक्षर जे आहे ते कॅपिटल असतं ना, मग हाऊचा एच कॅपिटल येणार. हाऊ, पुढे लकी, आय कॅपिटल आणि एम. बघा, कधी उत्तरापर्यंत पोहोचतोय आपल्यालाही कळत नाही. हाऊ लकी आय एम असं वाक्य कंप्लीट होईल का? हे नाही होणार.
कारण या वाक्याच्या शेवटी कोणतं तरी वाक्य पूर्ण झालंय हे दर्शवण्यासाठी पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह काहीतरी द्यावं लागतं ना आपल्याला. मग वाक्याचा प्रकार बघा. हाऊ सुरुवातीला आलाय म्हणजे हा WH प्रश्न आहे का? नाहीये. तर WH प्रश्न जर असेल ना तर हाऊ नंतर साह्यकारी क्रियापद आलं असतं. पण या ठिकाणी पहा, हाऊ नंतर लकी हे विशेषण आहे, साह्यकारी क्रियापद नाहीये. जेव्हा हाऊ नंतर विशेषण येतं तेव्हा ते उद्गारवाचक वाक्य असतं. किंवा पूर्ण वाक्य वाचा, तुमच्या लक्षात येईल. हाऊ लकी आय एम उद्गारवाचक वाक्य आहे, म्हणून शेवटी उद्गारवाचक चिन्ह आणि मग हे दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण झाले. आन्सर. किरण सेड हाऊ लकी आय एम. ओके, आता लास्ट सेंटेन्स बघा बरं का. द मॅनेजर आस्क्ड हिम डिड यू व्हिजिट राम्स बंगलो. कॅपिटल काय काय येईल बघा. पहिलं अक्षर टी कॅपिटल, अजून काय कॅपिटल येईल बघा. राम व्यक्तीचं नाव आहे, याचंही पहिलं अक्षर कॅपिटल येईल. अजून बंगलोचं येईल का? नाही. हे काय व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं नाव नाही आहे की याचं पहिलं अक्षर कॅपिटल येऊ, हे येणार नाही. ठीक आहे, हे पहिलं अक्षर वाक्याचं आणि हे व्यक्तीचं नाव आलं म्हणून याचं पहिलं अक्षर एवढंच कॅपिटल येणार आहे. आता या ठिकाणी आपण पाहू एखाद्याने बोललेले शब्द आहेत का. द मॅनेजर आस्क्ड हिम, मॅनेजरने त्याला विचारलं. डिड यू व्हिजिट राम्स बंगलो, तू रामच्या बंगल्याला भेट दिली का. बघा बोललेले शब्द आहेत ना. मॅनेजरने त्याला विचारलं म्हणजेच मॅनेजरने बोललेले शब्द आहेत. कोणते शब्द आहेत ते. डिड यू व्हिजिट राम्स बंगलो, तू रामच्या बंगल्याला भेट दिली का, हे मॅनेजरने बोललेले शब्द आहेत. मग हे बोललेले जे शब्द आहेत ते दुहेरी अवतरणात येणार आहे. कोणते. डिड यू व्हिजिट राम्स बंगलो, येथून येणार आहे दुहेरी अवतरण. आणि दुहेरी अवतरणाच्या सुरुवातीला काही कॉमा. अवतरण पूर्ण करण्यापूर्वी आपल्याला ते वाक्य पूर्ण करण्यासाठी फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी साईन द्यावा लागेल. ते वाक्याच्या प्रकारानुसार बघू आपण. अजून काही चिन्ह वापरायचं का ते पण पाहू. बघा आता द पहिलं अक्षर कॅपिटल घेतलं ना. मॅनेजर आस्क्ड हिम, हा भाग तसाच आला, फक्त यातलं पहिलं अक्षर कॅपिटल आलं. त्यानंतर या ठिकाणी आपण काय केलं, हिम नंतर कॉमा दिला. का दिला, कारण तेथून पुढील भाग जो आहे तो दुहेरी अवतरण चिन्हात घ्यायचा आहे. बोललेले शब्द आहेत ना, म्हणून इथून आपण दुहेरी अवतरण चिन्हात घेणार आहोत आणि दुहेरी अवतरण चिन्हापूर्वी कॉमा देतात म्हणून तो दिलाय. आता दुहेरी अवतरण चिन्हातील पहिलं अक्षर पण कॅपिटल घेतात ना, मग हा डी कॅपिटल येईल. डिड यू व्हिजिट, पुढे रामचं पहिलं अक्षर आर कॅपिटल येणार आहे. राम्स. ओके, या ठिकाणी काही वाटतंय का रे अजून तुम्हाला. राम्स पहा, रामचा बंगला असं म्हणायचंय ना. एखाद्या वस्तूवरील मालकी दर्शवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी एस वापरतात, असा एक नियम आपण या ठिकाणी पाहिलाय पहा. मग राम्स बंगलो, रामचा बंगला, बंगल्यावर रामची मालकी आहे हे दर्शवायला हा जो एस आहे हा प्लेन एस नाहीये. नुसता एस जोडला तर ते अनेक वचन होत असतं. आणि व्यक्तीच्या नावाचं कधी अनेक वचन होतं का, नाही. मग हा जो राम्स आहे तो आहे ॲपॉस्ट्रॉफी एस वाला, म्हणजेच रामचा या अर्थाने आलेला आहे. मालकी दर्शवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी एस. ओके, राम्स आणि पुढे बंगलो. आता शेवटी कोणतं चिन्ह येईल पहा. अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार ठरवू आपण. अवतरण चिन्हातील वाक्याच्या सुरुवातीला जर कर्ता असेल म्हणजे नाम किंवा सर्वनाम असेल तर विधानात्मक. जर वाक्याच्या सुरुवातीलाच साह्यकारी क्रियापद आलंय तर तो काय असणार आहे, प्रश्न असणार आहे ना. बघा या ठिकाणी सुरुवातीला आलाय डीड. डीड हे साह्यकारी क्रियापद आहे. साह्यकारी क्रियापद सुरुवातीला आलं म्हणजे हा आहे एस नो प्रश्न. आणि एस नो प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणार आणि त्याच्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. तर पहा उत्तर झालेलं आहे द मॅनेजर आस्क्ड हिम कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा डिड यू व्हिजिट राम्स बंगलो क्वेश्चन मार्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. अशा प्रकारे आपण या सर्व नियमांचा वापर करून कशा पद्धतीने दिलेल्या वाक्यात पंक्च्युएशन मार्क्स वापरू शकतो हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. हा प्रकार तुम्हाला नक्कीच कॉन्फिडंटली समजलेला असेल. गरज वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. तर आज हा आपला पंक्च्युएशन मार्क्स हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे.